नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रोज मरे त्याला कोण रडे, अशी मालाडकरांची अवस्था झाली आहे। स्थानिक नगरसेवक कधी आवाज उठवणार सांगा? मालाडकरांची ट्रॅफिक समस्या कधी सुटणार? आज फेरीवाले यांनी सर्व गटारावर आपले धंदे मांडले आहेत। जे चालायचे फुटपाथ असतात त्यांच्यावर कारवाई कधी होणार? रोज रोज ट्रॅफिक समस्या, शाळकरी मुले तसेच कामावर जाताना या सर्व समस्या आहेत, त्या सोडवणार कोण? पैसे देऊन पण लोक जर टाईमावर पोहोचू शकत नाहीत, चालत माणसे स्टेशन ते हायवे लवकर पोहोचतात। आज स्कायवॉक ती अत्यंत गरज आहे। कोणीतरी आवाज उठवताना दिसतही नाही। आपण जे लोकप्रतिनिधी आपल्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनामध्ये पाठवतो ते या समस्या सोडवताना दिसत नाहीत। कधी समस्या सुटणार, कधी आवाज उठवला जाणार? ट्रॅफिक हवालदार कुठे असतात? संशोधनाचा विषय। कधी होणार मालाडकर जनतेची ट्रॅफिक समस्यामधून सुटका? येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्की विचारा जाब। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी नितेश शेलार सह तृप्ती भोईर, मालाड, मुंबई। तो बघा, हे सर्व फेरीवाले असे पूर्ण रोडवरती आहेत, गटर गायब आहेत सर्व। आता आम्ही आपोपाड्यातून निघालो आहे, त्याला 40 मिनटं झाली। त्यांची दुकानं बघा पूर्ण रोडवरती आहेत। तो बघा, यांची दुकानं बघा कुठे आहे, सर्व गटर गायब आहे। गटरवरती हे धंदे लावले। माणसं जाणार कुठून मला सांगा जरा? रोज ट्रॅफिक होते। जे काय गटर असतात बांधले आहेत तिला जे माणसांना चालण्यासाठी, त्यांची दुकानं बघा। व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की इथले जे अधिकारी असतात त्यांना ते समजलं पाहिजे की आपण काय करतो आहे नक्की। पूर्ण रोज सकाळ संध्याकाळ पूर्ण जामच असतं, कधी रोड खाली नसतो आहे। ही मालाडकरांची अवस्था आहे पूर्ण रोजची। कोणी अधिकारी असतील तर त्यांनी स्वतः जाऊन पाणी करावे।